नमस्कार सर्वांना. हाय हॅलो वेलकम. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याची चकली. तर मी त्यासाठी पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 फुलपात्र साबुदाणा घेतला आहे. अंदाजे 250 ग्राम आहे, पावशर. तर त्यानंतर हा साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. 2 वेळेस ह्याला मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर साबुदाणा भिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे त्यामध्ये. तर हा साबुदाणा आता मी 2 वेळेस धुत आहे. तर उन्हाळ्यामध्ये आत्ता पहिल्यांदाच मी पहिला प्रकार जो आहे तो साबुदाणा बटाटा चकली केली आहे. घरी सर्वांना खूप आवडते. तर बघा, आता साबुदाणा आपला धुवून झाला आहे आणि त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे. साबुदाणा रात्रभर भिजवणार आहे. 10 ते 12 तास आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे. तर मी रात्रीच भिजत टाकला होता आणि सकाळी आपला साबुदाणा चांगला भिजून झाला, चांगला फुगला होता तो सकाळी. तर बघा, आता हा साबुदाणा मी सकाळी असा मोकळा करून घेतला आहे. 10 ते 12 तास साबुदाणा भिजवल्यामुळे चांगला तो फुगतो आणि चकल्याही आपल्या चांगल्या होत्यात. तर आपला साबुदाणा हा मोकळा झाला आहे. आता मी अंदाजे 1 किलो म्हणजे 4 ते 5 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत. स्वच्छ धुवून घेतले आहेत ते आणि कुकरला मी शिजवण्यासाठी ठेवले आहेत. 5-6 शिट्ट्या केल्या आहेत. त्यामुळे बटाटा चांगला शिजला आहे आपला. आता तो मी सोलून घेत आहे. सोलल्यानंतर आपल्याला हा किसणीने किसून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये अशा गुठळ्या होणार नाही, त्यामुळे आपल्याला तो किसून घ्यायचा आहे. तर आता मी हा बटाटा किसून घेतला आहे. आता एका पातेल्यात मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवलं आहे. पाणी थोडंसं उकळल्यानंतर आपल्याला हा साबुदाणा त्यामध्ये ॲड करायचा आहे. साबुदाणा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून खाली पातेल्याला ते चिकटणार नाही किंवा लागणार नाही. तर आपल्याला चांगला हा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये. आणि मी हे लाल मिरची आपल्या म्हणजे अंदाजे तुम्हाला किती तिखट हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मी ह्यामध्ये 1 ते 1.5 चमचा यामध्ये मिरची टाकली आहे. आता हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला एक 5 मिनटं ह्याला वाफ द्यायची आहे. चांगला साबुदाणा असा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, चांगला वाफ यायला पाहिजे. आता 5 मिनटानंतर मी हे झाकण काढलं आहे. तर साबुदाण्याला बघा चांगली वाफ आली आहे आणि जो साबुदाणा आहे तो असा ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक झालेला आहे. तर आता ह्यामध्ये मी उकडलेले बटाटे ॲड करणार आहेत. तुम्ही हे परातमध्ये काढून त्यामध्ये बटाटे मिक्स करून सुद्धा मिक्स करू शकता. मी पातेल्यामध्येच ॲड केला आहे आणि व्यवस्थित मिक्स केला आहे. तर आता हा सगळा बटाटा मी त्यामध्ये ॲड केला आहे आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपलं जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव होत आलं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे. सोऱ्याला आतल्या साईडनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण जे आहे ते सोऱ्याला जास्त चिकटणार नाही. तर आपण हे तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चकलीसाठी मिश्रण घ्यायचं आहे. सोऱ्या व्यवस्थित घट्ट पॅक करून घ्यायचा आहे आणि खूप पण फुल भरायचा नाही आहे सोऱ्या. तर आता ही चकली तुम्हाला करून दाखवते. तर अशा प्रकारे ही चकली माझी तयार झालेली आहे. तर 2 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला वाळवायची आहे चकली. वाळवल्यानंतर बघा असा कलर येतो, छान लालसर कलर आलेला आहे आणि चांगली वाळलेली सुद्धा आहे ही चकली. तर आपण आता तळून पाहूयात चकली कशी झाली ती. तर कढई ठेवली आहे गॅसवर. कढई गरम झाली आहे. आता त्यात मी थोडंसं तळण्यापुरतं तेल टाकले आहे. आता मी चकली तुम्हाला तळून दाखवते. तर बघा छान फुलली आपली चकली आणि खायलासुद्धा एकदम कुरकुरीत लागते. जास्त अशी कडक होत नाही ही चकली, कुरकुरीत लागते, कारण आपण साबुदाणा हा जो आहे तो वाफून घेतला आहे, त्यामुळं कुरकुरीत होती ही चकली. आता एक 4-5 चकल्या आपण तळून घेऊयात. तर बघा छान फुलतात ते, कलर पण छान आला आहे त्यांना आणि चवीलासुद्धा छान झाल्या आहेत चकल्या. तर आता चकल्या आपल्या तळून झाल्या आहेत आणि आता खाण्यासाठी पण रेडी आहेत. तर वाट कसली पाहताय तुम्ही? पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील नवीन रेसिपी तुम्हाला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. काही तुमचे सजेशन असेल तर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.